नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील आर-टी अंतर्गत आपल्या पाल्याचा ज्या पालकांनी फॉर्म भरलेला आहे, जे आर-टीच्या लॉटरीमध्ये प्रतीक्षित आहे, तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. साधारणतः आज दुपारी 3 वाजल्यानंतर पालकांना आर-टीची लॉटरी आहे ती पाहता येणार आहे. पण आर-टीची लॉटरी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना काही महत्त्वाच्या सूचना आहेत. तर या संदर्भातला आजचा आपण खात्रीशीर माहिती व्हिडिओ देत आहोत. तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच पालकांना एकच विनंती की आज दुपारनंतर सकाळी कोणत्याही वेळी ही लॉटरी प्रसिद्ध होणार नाही आहे. साधारणतः दुपारी 3 नंतर ही लॉटरी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. लॉटरी प्रसिद्ध झाल्यानंतर 3 प्रकारे पालकांना तुमचा नंबर शाळेमध्ये लागलेला आहे की नाही हे कळणार आहे. तर सगळ्याच पालकांना एकच विनंती की लगेचच लॉटरी पाहायला अनेक पालक आहेत, मोठ्या संख्येने आर-टी पोर्टल व्हिजिट करत असतात. त्यामुळे सदरचं जे सर्व्हर आहे ते एरर येण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजेच लक्षात घ्या की जास्तीत जास्त संख्येने पालक आर-टी पोर्टलवरती व्हिजिट करत असल्यामुळे लक्षात घ्या सगळ्यांनाच आर-टी प्रवेश प्रक्रियेचं जी लॉटरी आहे ती चेक करता येत नाही आहे. साधारणतः 1 ते 2 तास पूर्णपणे पोर्टल क्षमतेच्या पलीकडे गेलं असल्यामुळे ते एरर येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला लॉटरी चेक करता येण्यामध्ये तुम्हाला लॉटरी चेक करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तर लक्षात घ्या की साधारणतः 1 ते 2 तास हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर ही लॉटरीची जी वेबसाईट आहे, आर-टी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट आहे, ती सुरळीत चालू होते. साधारणतः लक्षात घ्या की 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस आहे. म्हणजेच आजचा दिवस आहे तो ऑलमोस्ट गेलेला आहे. उद्यापासून ज्यांची लॉटरीमध्ये निवड होईल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजेच पोर्टलमार्फत तुम्हाला 2 कागदपत्रे लागणार आहेत. ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना पहिलं आहे की ॲडमिट कार्ड, ज्याच्यावरती तुमचं सिलेक्शन झालेलं आहे अशी नोटीस येते आणि त्याच्यामध्ये कागदपत्रांची यादी देखील असते आणि तसेच कोणत्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे कागदपत्र पडताळणीसाठी त्या सेंटरची नावंसुद्धा त्या ॲडमिट कार्डवरती असतात. तुम्हाला मनाप्रमाणे लक्षात घ्या कुठेही जायची गरज नाही आहे. त्या लिस्टमध्ये जी सेंटर्स दिलेली आहे साधारणतः 3 ते 4 कागदपत्र पडताळणीसाठी सेंटर्स दिलेले असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता आणि सोबत प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर ॲडमिट कार्ड त्यानंतर प्रतिज्ञापत्र, तर याचा माहितीपर व्हिडिओ अगदी डिटेल स्वरूपात आपण देणार आहोत. त्याच्यावरती कागदपत्रांची यादी देखील दिली जाते. तर अशा प्रकारे हे 2 महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करावे लागणार आहेत. प्रतिज्ञापत्र तरी आपण आपल्या चॅनलवरती देणारच आहोत. पण लक्षात घ्या की ॲडमिट कार्ड हे आर-टी लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला मिळून जाणार आहे. तर याच्यामध्ये 2 याद्या प्रसिद्ध होतील. याच्यामध्ये एक आहे निवड यादी आणि दुसरी आहे प्रतीक्षा यादी. ज्यांचं निवड यादीमध्ये नाव असेल त्यांना कन्फर्म प्रवेश मिळेल. प्रतीक्षा यादीतील पालकांना काहीही करायचं नाही. तर ही आताची महत्त्वाची अपडेट आहे. तर ही बातमी समजून घ्या जेणेकरून आर-टी प्रवेश प्रक्रियेची जी लॉटरी लागली त्याच्यानंतर तुम्हाला ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी करता येणार आहेत. एक तर तुम्ही लॉग इनमध्ये देखील जाऊन ॲडमिट कार्ड किंवा आर-टी लॉटरी लागली आहे की नाही ते पाहू शकता किंवा वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार शाळांच्या यादीनुसार तुम्हाला ही लॉटरी पाहता येणार आहे. लॉटरी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. सुरुवातीला सर्व्हरवरती प्रॉब्लेम येऊ शकतो, थोडी प्रतीक्षा करा, त्याच्यानंतर तुम्हाला लॉटरी चेक करायची आणि साधारणतः मेसेज काही पालकांना लगेचच येत नाही आहे. मेसेज येण्यासाठी फार उशीर देखील होऊ शकतो. एकदा का तुम्हाला स्टेटस कळला की तुमचा प्रवेश असेल, त्याच्यामध्ये निवड यादीमध्ये नाव असेल तर त्याच्यामध्ये कन्फर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये नंतर कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही आहे. तर अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा लवकरच पालकांची संपणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.